मंडळी नमस्कार. मी जात आहे ठाण्याला भाज्या आणायला आणि ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, 4 वाजले आणि भाज्या घेऊन येते पहिला. तर इकडे मी बऱ्याच अशा भाज्या घेतल्या कारण मला श्राद्धाचं जेवण सगळं बनवायचं आहे आणि भाज्या घेऊन आल्यानंतर लगेचच मी साफ करायला पण घेतल्या कारण एकदा साफ करून तयारी करून जर ठेवली तर मग जेवण बनवायला उशीर नाही लागत. तर पुदिना, कढीपत्ता, आलं आणि जवळजवळ 7 ते 8 भाज्या होत्या. त्या सगळ्या भाज्या मला साफ करून ठेवायच्या होत्या आणि वेगळ्या वेगळ्या बाउलमध्ये घालून ठेवायच्या होत्या, म्हणजे धुवून वगैरे ठेवल्या की जरा बरं पडतं. तर भाज्या सगळ्या माझ्या अशा पद्धतीने बघा इकडे झालेल्या आहेत साफ करून. मला आज ना कैरीसुद्धा मिळाली, तर कैरीसुद्धा मी आता किसणार आहे. तर इकडे दलिया, सुजी म्हटलं जातं, तर ते सुद्धा चांगले भाजून ठेवते आणि भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच तूप ओतलं मी. जवळजवळ 1.5 किलो ही सुजी आहे आणि 1 किलोचा डबा जो आहे तुपाचा तर तो मी ओतलेला आहे कारण ऑलरेडी चांगलं भाजलं होतं आणि दलिया आणि शिवाय कढई दोन्हीसुद्धा चांगले गरम होते, त्याच्यामुळे तूप पटकन वितळलं आणि दलिया अगोदरच चांगला खमंग भाजून घेतला होता, त्याच्यामुळे ते नंतर तूप घातल्यानंतर जास्त भाजायची गरज नाही भासली. इकडे गूळसुद्धा पाण्यामध्ये वितळत गॅसवरती ठेवलेला आहे सुजीमध्ये घालण्यासाठी आणि अशा पद्धतीने पाहू शकता सुजी जी आहे माझी ती छान असा खमंग वास सुटला आहे घरभर. इकडे कारल्यावरती मीठ घालून ठेवलं, पुदिना, भेंडी, परत इकडे काकडी नाही आंबा किसून ठेवला, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर, शिवाय इकडे आलंसुद्धा पाण्यामध्ये घातलं कारण आल्याला माती होती आणि अळूची पानंसुद्धा धुवून ठेवलेली आहेत, गवार, दोडका, परत इकडे उडदाची डाळ भिजत घातलेली आहे, चण्याची डाळसुद्धा भिजत घातलेली आहे कारण आपल्याला वडे करायचे आहेत ना नैवेद्यासाठी. तर इकडे डाळीसुद्धा भिजत घातलेल्या आहेत. डाळ चांगली भिजली की मस्त वडे होतात. कोकमसुद्धा इकडे भिजत घातलेलं आहे मी, कोकमाची चटणीसुद्धा मी बनवेन आणि अशा पद्धतीनं सगळं साफ करून ठेवलेलं आहे. अळूची पानंसुद्धा देठ काढून त्याचं शिरा काढून ते सुद्धा धुवून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं सगळ्या भाज्या धुवून व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. हा भोपळा, लाल भोपळा, याचीसुद्धा साल काढून कापून ठेवला आहे. मेथीची भाजी, फ्लावर, वाटाणा, अशा सगळ्या भाज्या माझ्या पाहू शकता मी साफ करून ठेवलेल्या आहेत. आणि इकडे दलियामध्ये सुद्धा मी गुळाचं पाणी घालून वेलची पावडर घालून हा दलिया तयार झाला आहे. आता मोरे साहेबांना मी इकडे कंटेनर भरायला देते. मोरे साहेब कंटेनर भरतील. सकाळी 7 वाजता उठून पहिला दही भात आणि त्याच्यावरती काळे तीळ घालून पहिला नैवेद्य ठेवला. माझे सासू सासरे आणि माझा मुलगा, आपले जे वाडवडील आहेत त्यांच्यासाठी पहिला सकाळी नैवेद्य ठेवला, अगरबत्ती लावली आणि जेव्हा आपण श्राद्ध असं करतो तर तेव्हा पहिला दही भात हा ठेवायचा असतो. तर त्या पद्धतीने मी सुद्धा दही भात ठेवलेले आहे आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर इकडे पाहू शकता सगळे कंटेनर आपले भरून झालेले आहेत. कंटेनर भरून झाल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किंवा आता मोरे साहेबांना जर वेळ असेल तर मोरे साहेबांना मीटिंग होती तर मोरे साहेब मीटिंगला गेलेले आहेत. मग कंटेनर भरून अशा आता ते ठेवून गेले. तर इकडे डाळ जी आहे उडदाची ती सगळी मी बारीक करून घेतली आणि 4 गॅसवरती 4 कढया मी ठेवलेल्या आहेत. 4ही कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. आता ज्या पुढच्या 2 कढया आहेत त्याच्यामध्ये पहिलं मी फोडण्या घालणार आणि मग त्या पाठीमागच्या गॅसवरती ट्रान्सफर करणार आणि मग त्या कढया पुढे घेणार. तर पहिला आपण फोडणी घालूया. हिंग घातला, जिरे घातले, हिंग, जिरे, राई, कढीपत्ता. आता हे जेवण जे आहे ना तर ते बिना कांदा लसणाचं आपल्याला बनवायचं आहे.
त्याच्यामुळे याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता, राई, हिरवी मिरची, कोथिंबीर असाच याचा वापर होणार आहे आणि लाल मिरची पावडर वापरणार आहे. तर कांदा लसूण आपल्याला अजिबात घालायचा नाही आहे. जेव्हा आपण पित्रांचं जेवण बनवतो तर त्याच्यामध्ये कांदा लसणाचं जेवण नाही बनवायचं. तर दोन्हीकडे पण मी हिरवी मिरची घातली आहे. तर एकीकडे मला मेथीची भाजी मी फोडणी घालणार आहे आणि एका साईडला मला बटाट्याची पिवळी भाजी करायची आहे. म्हणून मग हिरवी मिरची घातली पहिला मी आणि जिरे, राई, कढीपत्ता, हिंग तर आणि मीठ घालायचं. तर अशा पद्धतीने एकदम छान असं हे जेवण माझं होणार आहे. तर सगळ्या भाज्या मी कुठल्या पद्धतीने बनवते, कशा बनवते तर सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा. तर बटाट्याच्या भाजीमध्ये मी हळद घालून घेतली आणि मग चवीनुसार इकडे मीठ, हे मीठसुद्धा मी सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याच्या भाजीला थोडासा कूट तुम्ही शेंगदाण्याचा घातला तरी चालेल किंवा खोबरं घातलं तरी चालेल. भाजी आपली अतिशय सुंदर होते आणि वाफेवरती पण आपल्याला पटकन शिजून पण होते. तर इकडे मेथीची भाजी आपली हलवून झालेली आहे आणि लगेचच आपली बटाट्याची भाजीसुद्धा हलवून झालेली आहे. मेथीच्या भाजीमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि बटाट्याच्या भाजीमध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तर अगदी कमी प्रमाणातच मी भाज्या बनवलेल्या आहेत कारण पृथ्वीचे 2 मित्र मी बोलवले आहेत जेवायला आणि ज्या आमच्याकडे लादीपुसाला मावशी आहेत तर त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने ते 3 लोक आणि आम्ही 3 लोक, तर असं एक 7-8 लोकांचा स्वयंपाक आहे. तर बटाट्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि मग भाजी चांगली हलवून, बटाट्याच्या भाजीला काही झाकायची गरज नाही पण जी मेथीची भाजी आहे तर तिला झाकावं लागेल. तर ह्या भाज्या आता आपण पाठीमागच्या गॅसवरती मी शिफ्ट केलेल्या आहेत आणि पुढची कढई, पाठीमागची कढई पुढे घेतलेली आहे. इथंसुद्धा मी जिरे घातलेले आहेत, कढीपत्ता घातलेला आहे फोडणीला. कढीपत्ता बऱ्यापैकी मी कापून ठेवला होता आणि इकडे आता गवार घालत आहे. तेल, जिरे, कढीपत्ता आणि गवार. तर गवार आता आपण काय करूया, चांगली भाजून घेऊया. गवार जेव्हा मी साफ केली तर गवार अगदीच कोवळी होती. तर त्याच्यामध्ये एका गवारचे मी 2 तुकडे केलेले आहेत. चवीनुसार मी इकडे मीठ घातलेलं आहे. थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि आता आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. जिरा पावडर आणि धना पावडरचा सुद्धा मी इकडे वापर केलेला आहे. आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि आता चांगली गवार आपण काय करूया, परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये शिजण्यासाठी थोडं आपल्याला पाणी घालायचे. पाणी घालून झाकून आपल्याला ठेवायचे तर भाजीसुद्धा ही पटकन होऊन जाईल. तर एक दुसरी कढईसुद्धा आता आपण ठेवूया. त्याच्यामध्ये सुद्धा तेल घातलेलं आहे, हिंग घातलेलं आहे, राई घातलेली आहे, जिरे घातलेले आहेत आणि आता कढीपत्ता घालूया. लगेचच आपल्याला दोडका टाकायचा आहे. तुम्ही इकडे शिराळ म्हणतात, दोडका म्हणतात. तर दोडक्याची भाजीसुद्धा आता मी घातलेली आहे. तर याच्यावरती सुद्धा आता आपल्याला चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर असं आपल्याला घालायचं आहे. थोडीशी हळद. पहिला आपण दोडका चांगला भाजून घेऊया आणि मग आपण हळद घालूया. शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी इकडे थोडा घातलेला आहे. जिऱ्याची पावडर, धना पावडर, थोडीशी हळद
आणि लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ। ही मिरची पावडर काश्मीरी लाल तिखट आहे, तर त्याच्यामुळे जास्त तिखट नाही, फक्त कलरसाठीच हे होते, दिसते फक्त। आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। चांगली भाजी आता आपण परतून घेऊया आणि थोडं शिजण्यासाठी पाणीसुद्धा घालूया, किंवा तुम्ही वाफेवरती सुद्धा ही भाजी शिजवू शकता। तर इथे सुद्धा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्या भाज्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत। तर इकडे दह्यामध्ये मी बेसनाचं पीठ घालून हळद, मीठ, थोडीशी हळद कमी पडली तर परत एकदा आपण हळद घालायची, हे घालून आपल्याला चांगलं घोसळून घ्यायचं आहे दही। तर हळद थोडी कमी पडली म्हणून इकडे थोडं हळद घातलेले आहे आणि थोडं पाणीसुद्धा घातलं आणि दही जे आहे ते चांगलं एकसंध आपण मिसळून घेऊया, घोसळून घेऊया। इकडे स्टीलच्या टोपामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची, म्हणजे टेस्ट थोडी चांगली येईल याची, हिंग, जिरे राई, कढीपत्ता आणि आपल्याला हिरवी मिरची घातलेली आहे। थोडंसं आता आपण काय करूया, हलवून घेऊया। ऑलरेडी आपल्या 4 भाज्या तरी तयार झालेल्या आहेत, अजून आपल्याला भाज्या बनवायच्या आहेत। तर इकडे मी आता घोसळलेलं जे ताक आहे तर ते ओतलेलं आहे। तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता। तर मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि साखर घातलेली आहे। घोसळताना मी मीठ घातलेलं आहे आणि साखर घातली। तर इकडे आता आमटीची तयारी, तर कुकरमध्ये मी डाळ लावली होती, तर टोपामध्ये मी तेल घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे, थोडासा हिंग आणि जिरे राई, डाळ आणि बटाटे मी कुकरला लावले होते। तर डाळ आपली चांगली शिजलेली आहे। जिरे राई याचा तडका छान खमंग आपला होतो। तर याच्यामध्ये आपण काय करूया, लाल मिरची पावडर घालूया। जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता आणि लगेचच आपण डाळ ओतूया। चवीनुसार मीठ आणि वरून कोथिंबीर। तर इकडे कढीमध्ये सुद्धा आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। तर आपल्या 4 भाज्या, कढी आणि आमटी तयार झालेली आहे। तर आपण परत 2 कढया ठेवलेल्या आहेत। जे मी बनवलं ते सगळं वेगळ्या वेगळ्या टोपांमध्ये मी परत काढून परत कढया घासून घेत आहे। तर इकडे तेल अजून तापायचं आहे, म्हणजे लगेचच माझे जिरे पडले गेले। आलं घातलेले, आल्याची पेस्ट घातलेली आहे मी। तर आता तेल तापलेलं आहे आणि याच्यामध्ये जिरं आणि आलं घातलेलं आहे। आल्याची पेस्ट, फक्त आल्याची पेस्ट मी करून ठेवली होती। चांगलं आपलं काय करूया, परतून घेऊया। आलं जे आहे त्याचा वास गेला पाहिजे। कढीपत्ता पण घातलेला आहे चांगला कापून। आता आपल्याला कारल्याची भाजी बनवायची आहे। तर कारलंसुद्धा मीठ लावून तासभर ठेवलं होतं आणि मिठाने चोळून परत ते धुतलेलं आहे आणि मग आपण इकडे भाजी बनवलेली आहे, म्हणजे भाजी बनवत आहे। तर इकडे मी चिंच गुळाचं सुद्धा करून घेतलेलं आहे। चिंच गुळाची जी चटणी आहे ना, तर ती इकडे मी घातलेली आहे। थोडं आंबट आणि गोड असं घातल्यानंतर कारलं जे आहे ते आपलं कडू नाही होणार ह्याच्यासाठी।
आता आपण याच्यामध्ये धना पावडर घालूया, जिरा पावडरसुद्धा घालूया, थोडा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि हळद. तर ही जी भाजी आहे ना, तर ही आपल्याला दूध आणि दुधावरची जी मलाई आहे तर ती घालून आपल्याला शिजवायची आहे. तर इकडे मिरची पावडर घातलेली आहे, चिमूटभर आपण इकडे हळद घालूया आणि चवीनुसार मीठ. भाजी चांगली पहिला परतून घेऊया. थोडीशी कोथिंबीर, मस्त असा खमंग वास सुटलेला आहे. सगळा स्वयंपाकाचा घरामध्ये खूप सुंदर असा वास सुटलेला आहे. आपल्याला वाटतं की कांदा लसूण वगैरे घातल्यानंतरच स्वयंपाक चांगला होतो, पण बिना कांदा लसणाचा सुद्धा स्वयंपाक अप्रतिम होतो. तर इकडे मी मलाई आणि दूध घातलेलं आहे आणि आता आपल्याला कारल्याची भाजी ही छान झाकून आपल्याला बारीक गॅसवरती शिजवायची आहे. तर अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर ती अजिबात कडू होत नाही. आता आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये सुद्धा भाजी बनवायची आहे. तर तेल तापलेलं आहे, थोडासा हिंग, जिरे आणि आल्याची पेस्ट थोडी घातलेली आहे, कढीपत्ता कापलेला आणि आता आपण जो लाल भोपळा आहे तर त्याची भाजी बनवूया. थोडी राईसुद्धा घातलेली आहे, राई चांगली तडतडत आहे. राई चांगली तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये लाल भोपळा घालूया. तर एकूण आपल्या 6 भाज्या झालेल्या आहेत. कढी झालेली आहे, आमटी झालेली आहे आणि ही 6वी भाजी आपण परतत आहे. चवीनुसार मीठ, वरून कोथिंबीर आणि हिरवी मिरची आपण घातलेली आहे फोडणीला. तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. तर ही भाजीमध्ये पाणी नाही घालायचं, ही भाजी फक्त अशी वाफेवरती शिजवून घ्यायची. थोडंसं धना पावडर घातलेली आहे आणि थोडीशी जिरा पावडर. तर ही भाजीसुद्धा अप्रतिम होते. अळूवडीसुद्धा मी लावून ठेवलेली आहे, तीसुद्धा थंड होत आहे. तर इकडे आता आपण काय करूया, थापलेल्या ज्या वड्या आहेत तर त्याची आपण तयारी करूया. तर इकडे भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल घातले आणि थोडासा हिंग घातलेला आहे, आलंसुद्धा थोडंसं घातलेलं आहे, जिरे, राई छान तडतडले की आपण याच्यामध्ये हळद घालायची, लाल मिरची पावडरसुद्धा थोडी घालायची चवीला आणि चांगलं मिक्स करून मग याच्यामध्ये आपण पाणी ओतायचं. म्हणजे आपल्याला थापलेली वडी जी आहे, थापी वडी म्हणतात त्याला, पाट वडी म्हणतात, थापी वडी म्हणतात. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं. तर छान आता याला उकळी येऊ द्यायचं आपण. बाजूच्या गॅसवरती शिफ्ट करून इकडे आपण कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, हिंग घातलेला आहे,
थोडीशी राई घातलेली आहे आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत. कढीपत्ता घातलेला आहे फोडणीसाठी. छान आपली फोडणी अशी खमंग झाली पाहिजे. थोडीशी जिरा पावडर आणि धणा पावडर, हळद, आणि आपण 7वी भाजी बनवतोय. हिरवी मिरची जी आहे ती आपल्याला बारीक कट करून घालायची आहे. जी मी कापली होती मिरची, म्हणजे कापून एका बाउलमध्ये घेतली होती, ती संपली, तर परत एक दोन मिरच्या अशी कापत आहे मी आणि कापून घातलेली आहे. तर आता आपण काय करूया, भेंड्या घालूया. तर भेंडीची भाजी बघा, याच्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर धना जिरा पावडर आपण घातलेली आहे ऑलरेडी फोडणीमध्ये. हिरवी मिरची घातलेली आहे तिखटासाठी. आणि छान भेंडीची भाजी आता आपण परतून घेऊया. हवा तर आपण शेंगदाण्याचा कूट थोडा घालू शकतो. मी सुद्धा इकडे घालणार आहे. अगदी चमचाभर मी शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. आणि कोथिंबीर घातलेली आहे. सर्व भाज्यांमध्ये अगदी भरपूर कोथिंबीर गेलेली आहे, भरपूर कढीपत्ता गेलेला आहे. तर भाजी आता आपण झाकून ठेवूया. वाफेवरती ही भाजी शिजली जाईल. तर बाजूला इकडे पाटवडीसाठी म्हणजे उकळी आली होती आणि लगेचच उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी बेसन पीठ घातलेलं आहे. हवं तेवढं, म्हणजे जेवढं पाणी आहे त्या पाण्यामध्ये जेवढं बेसन जाईल तेवढं आपल्याला घालायचं आहे. आणि मग लगेचच पळीने चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये गुठळी होऊ द्यायची नाही. तर बघा, अशा पद्धतीने आपली पाटवडीची सुद्धा तयारी झालेली आहे. तर एका ताटाला आपण काय करूया, तेल लावूया आणि त्याच्यामध्ये हे पाटवडीचं जे मिश्रण आहे तर ते घालून घेऊया. म्हणजे बेसनाच्या पिठाचं मिश्रण आपण बनवलेलं आहे, म्हणजे झुणका बनवलेला आहे एकंदरीत. आणि मग हाताला आपण पाणी लावून हा गरमागरम झुणका आपल्याला थापून घ्यायचं आहे. अतिशय चटके बसतात म्हणजे. पण मला एवढा सगळा स्वयंपाक बनवायचा होता ना, त्या घाईमध्ये मी कधी थापलं मलाच कळलं नाही. चांगल्या हाताला चटके तर बसले, पण पटकन झालं घाईमध्ये. आणि इकडे मी तीळसुद्धा भाजून ठेवलेले आहेत आणि कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी. याच्यावरती आपण भाजलेले पांढरे तीळ आहेत ना, तर ते सुद्धा घालायचे. आणि थोडीशी खोबऱ्याचा खीससुद्धा आपल्याला घालायचा आहे. तीळ आणि खोबऱ्याचा जे कीस घातला ना आणि कोथिंबीर, तर ही पाटवडी जी आहे ती अतिशय सुंदर दिसायला दिसते आणि टेस्टी तर लागतेच, प्रश्नच नाही. तर इकडे तांदूळ जे आहेत, आंबेमोहर तांदूळ मी घेतलेले आहेत, तर ते सुद्धा बघा भाजून झालेले आहेत. तर आता आपण खीर करायची आहे तांदळाची. तर इकडे एका भांड्यामध्ये चांगलं तूप, जे घरचं तूप आहे तर ते घातले. आणि जे सगळे ड्रायफ्रूट आहेत तर ते सगळे मी पहिले भाजून घेते. तांदूळ आपले चांगले लालसर भाजून मिक्सरला आता मी बारीक करून घेत. इकडे करत म्हणजे इकडे भाजत इकडे मी मिक्सरला बारीक पण करून घेतले. आणि ड्रायफ्रूट आहेत ना, तर ते चांगले तुपामध्ये आपण परतून घेऊया. जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही ड्रायफ्रूट घ्या. तर मी इथे पिस्ता, बदाम, चारुळे असं सगळं घेतलेलं आहे. मगज बी सुद्धा इथे घेतलेलं आहे मी. आणि तांदळाची पिठी जी आहे ना, तर ती इकडे मी घातलेली आहे. तर या ड्रायफ्रूटमध्ये ही तांदळाची पिठीसुद्धा मी थोडी परतून घेते. म्हणजे तुपामध्ये तांदूळसुद्धा ते आपले तांदळाची पिठी परतली जाईल. आणि मग आता आपण काय करूया, याच्यामध्ये
दूध घालूया. तर अशा पद्धतीने ही खीर आहे ना नक्कीच बनवून पहा. अप्रतिम खीर झाली होती, अप्रतिम. सर्वांना आवडली. आणि आता याच्यामध्ये दूध घालायचं. तुम्ही नुसतं दूध घाला किंवा दुधामध्ये थोडं पाणी घाला आणि घाला तरी चांगलं. याच्यामध्ये वेलची पावडर मी घातलेली आहे. आणि आता उकळी येईपर्यंत थोडी वाट बघायची आणि मग याच्यामध्ये आपल्याला जशी हवी तशी आपण साखर घालायची. म्हणजे कोणाला जास्त गोड आवडतं, कोणाला कमी गोड आवडतं, तर त्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. तर दुसरीकडे मी दुसरी कढई ठेवून त्याच्यामध्ये माझ्याकडे कुरवड्या होत्या तर त्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत. आणि अळूवडी जी आहे तर तीसुद्धा कट करून मी घेतलेली आहे. सगळं आता तळणीचं साहित्य. परत डाळीचं पीठ, डाळ जी होती तर तीसुद्धा मी बारीक करून घेतलेली आहे. आणि अळूवड्या ज्या आहेत त्या पहिल्या तळून घेऊया. आणि इकडे पाहू शकता खीरसुद्धा आपली आता होत आहे. अगदी दाटसर आपली खीर झालेली आहे. कुरवडी आपली तळून झालेली आहे. तर मी इकडे हंडेपापडसुद्धा तळलेले आहेत, पालकचे हंडेपापड. आणि आपली अळूवडी जी आहे तर तीसुद्धा बघा छान खरपूस आपली होत आहे तळून. तर इकडे मी उडदाचे वडे जे आहेत तर ते सुद्धा तळायला घातलेले आहेत. उडदाच्या वड्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली, मीठ चवीनुसार घातलं आणि कढीपत्तासुद्धा घातलेला आहे. तर त्याच्यामध्ये वरती ती कोथिंबीर आणि कढीपत्ताची पानं बघा पिठामधून दिसतात, छान दिसतात म्हणजे. तर आपले उडदाचे वडे, कुरवडी, अळूवडी, हंडेपापड असं तळून झालेलं आहे. तर इकडे पुऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. पुऱ्या पाहू शकता. आणि इकडे डाळीच्या वड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा झालेल्या आहेत. इकडे पेरू, डाळिंब, सफरचंद हे घेऊन सासू सासऱ्यांच्या फोटोला चांगले पुसून त्यांना मी हार घालून घेतले. आणि केळीच्या पानामध्ये त्यांच्यासाठी नैवेद्य दिवा लावलेला आहे. तर एक गाईचा नैवेद्य, एक कावळ्यांचा नैवेद्य, सासू सासऱ्यांचा, हा माझ्या मुलाचा नैवेद्य आहे. तर फोटो नसल्यामुळे मी इकडे 3 फुलं ठेवलेली आहेत. आणि माझा मुलगा जो मोठा आहे सुमित त्याच्यासाठी नैवेद्य आणि सासू सासऱ्यांचा नैवेद्य काढलेला आहे. आणि आता पृथ्वीचे जे मित्र आलेले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा इकडे मी आता पानं बनवलेली आहेत. तर जिलेबी आणि लाडू थोडा फक्त आम्ही विकत आणला आहे. बाकी अशा पद्धतीने पाहू शकता मी पानं बनवलेली आहेत. पृथ्वीचे मित्र आणि पृथ्वी अशा तिघांसाठी मी 3 पानं बनवलेली आहेत. तर पृथ्वीचे जे मित्र आहेत कृष्णा आणि हा मधला आहे रुपेश की कायचं नाव आहे, मला नाव आठवत नाही आहे. तर पृथ्वी असे 3 जण जेवायला बसलेले आहेत. आणि इकडे कावळ्यांनासुद्धा नैवेद्य ठेवलेला आहे. संध्याकाळी 4 वाजता गाईची, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि गाईची गौरी त्याच्यावरती भीमसेन कापूर घालून आपण असं बाहेरचा आपला उंबरा चौकट जी असते ती पूर्ण आपण 3 वेळा उतरून घेतलेलं आहे. गाईची गौरी जी असते म्हणजे शेणकूट म्हटलं जातं. आणि इकडे तुपाचा दिवा लावलेला आहे, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकलेले आहेत. म्हणजे ह्या पित्रवड्यामध्ये जे आपले पित्र खाली येतात तर त्या पित्रांना त्यांच्या मार्गाला जाण्यासाठी हा अखंड तुपाचा दिवा जो आहे तो दरवाजात आपला लावायचा. म्हणजे आपले पित्र त्यांच्या ठिकाणी ते निघून जातात. अशा पद्धतीने तुपाचा दिवा आणि गौरी जी आहे तर तीसुद्धा माझं झालेलं आहे. काळे तीळ टाकायचे, काळे तीळ टाकायला अजिबात विसरू नका. शिवाय इकडे बाजूलासुद्धा आता मी धूप लावलेला आहे. धूपसुद्धा रोज संध्याकाळी माझ्या दरवाजात लावलेलाच असतो. तर आजचं जे माझं पित्रवड्याचं जे नैवेद्य दिवाबत्ती जे काय आहे ते अगदी छान झालेलं आहे. आणि मला गाईचा नैवेद्य आहे ना तर तो सुद्धा अजून मला द्यायचा आहे. म्हणजे सकाळपासून मी कामातच होते. तर गाईचा नैवेद्य आणि जे मी कंटेनर केले होतं तर ते वाटप करायचं होतं.
तर मोरेसाहेबांनी मी आता जात आहे. हाही गाईचा नैवेद्य घेतलेला आहे आणि फोटोच्या समोर जे नैवेद्य काढले होते तर ते सुद्धा गाईला देण्यासाठी असे घेतलेले आहेत मी. आणि आता आम्ही गाईकडे पहिला जातो आहे. तर आमच्या इकडे बघा संध्याकाळचं वातावरण बघा तुम्ही किती छान वाटते. आणि बाहेर जाणार होतो म्हणूनच लवकर लवकर दिवा वगैरे केला. तर दिवसभर सगळ्यांनी गाईसाठी नैवेद्य घातला होता. तर गायसुद्धा खायला तयार नव्हती. ह्या गाईने बघा इकडे नैवेद्य हा खाल्लाच नाही. म्हणजे त्या गायवाल्याने सांगितलं की दिवसभर सगळे खातात. मग इकडे जी ही गाईची पिशवी म्हणजे आणलेला नैवेद्य होता तर हे गायवाले आहेत ना ह्यांच्याकडे दिला मी. तर त्यांनी मला जे गाईला आवडतं तर त्याच्यातलं काढून दिलं. आणि मग ते मला बोलले की तुम्ही गाईला भरवा, गाय खाणार. तर गाईने खाल्ल्यानंतर मलासुद्धा खूप आनंद झाला. आणि तिकडे सगळे जे होते गोरगरीब त्यांना मी हे कंटेनरसुद्धा वाटले. अशा पद्धतीने आजचा जो माझा व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. चला तर मग काळजी